ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। यंदाच्या पावसाळ्यामध्ये मुंबई तुंबणार नाही असा विश्वास मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी एबीपी माझासोबत बोलताना व्यक्त केलाय। पावसाळा तोंडावरती आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतल्या नाल्यांमधून गाळ उपसण्याची कामं सध्या सुरू करण्यात आली आहेत आणि या कामांची गगराणी यांनी पाहणी केली। मुंबईच्या जी दक्षिण विभागामधल्या रेसकोर्स नाला, जी दक्षिण विभागामधील नेहरू विज्ञान केंद्र इथला नाला, धारावी टी जंक्शन इथला दादर धारावी या जवळचा नाला, वडाळा इथला रावळी निम्न स्तर नाला आणि एफ उत्तर विभागामधील जेके केमिकल नाल्याची पाहणी आयुक्त भूषण गगराणी यांनी केली आहे। मुंबईमध्ये 250 किलोमीटर नाल्यांची सफाई आणि गाळ काढण्याचं काम सुरू झालंय। त्यापैकी 30% नालेसफाईचं काम पूर्ण झालेलं आहे। या नालेसफाईवरती यंदा 225 कोटी रुपयांचा खर्च होतोय। येत्या 31 मे पर्यंत मुंबईमधली नालेसफाई पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितलंय। साधारणतः 250 किलोमीटरचे जे आपले नाले आहेत त्याच्यामध्ये 30% काम आता पूर्ण झालेलं आहे आणि वेळापत्रकाप्रमाणे चालू आहे। पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर आपले सगळे नाले मुंबईमधले स्वच्छ होतील। यावेळेला AI तंत्रज्ञानाचा वापर करावा अशा सूचना आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या। जसं की आपण यापूर्वी सुद्धा माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केला होता महापालिकेने। GIS बेस्ड व्हेकल आपण पहिल्यांदाही लावले होते, पण आता पहिल्यांदा आपण प्रत्यक्ष ज्या ठिकाणी नाला काढला जाईल त्याचं सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते सुद्धा लोकांना आपण उपलब्ध करून देणार आहे। मुंबईमध्ये मे